लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो 19वा हप्ता म्हणजे जानेवारीचा महिन्याचा हप्ता कधी वाटप होणार आहे, वाटपाची तारीख काय असणार आहे याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे, मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. वाटप नेमकं कधी होणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये त्यांच्यासाठी पण एक मोठी बातमी समोर आली आहे, ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो बघा, आपल्याला 19व्या हप्त्यासाठी जे मंजुरी लागत असते, निधीची मंजुरी लागत असते, त्याच्याबद्दल पण एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे लाडके जनो, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले अजितदादा पवार यांना पुन्हा या ठिकाणी मी श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता उपमुख्यमंत्री पद जे होतं ते रिक्त झालं होतं, त्याच्यावर काल या ठिकाणी शपथविधी झालेला आहे. आणि म्हणजे आपला प्रश्न या ठिकाणी जो होता की आता उपमुख्यमंत्री कोण असणार, आपल्याला या ठिकाणी लाडक्या बहिणीला कोण पैसे पुढे पाठवणार, या सगळ्या गोष्टी आता सॉर्ट आउट झालेल्या आहेत. आणि आपल्या या ठिकाणी वाटपाची तारीख पण या ठिकाणी समोर येणार आहे. तर लाडके बहिणींनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, खूप काळजीपूर्वक हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. चला वेळेवारीचा व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजना 19वा हप्ता वाटप कधी होणार आहे त्याच्या अगोदर एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतो लाडके बहिणींनो. तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 18वा हप्ता भेटला आहे का. 18वा हप्ता भेटला असेल आणि मी ज्या गोष्टी दाखवणार ते जर तुमच्या पूर्ण असतील तर आणि तरच तुम्हाला 19वा हप्ता भेटणार आहे, नसता तुम्हाला हप्ता भेटणार नाही. तुमच्या घरी लाडक्या बहिणी म्हणजे अंगणवाडी सेविका आल्या होत्या का, तर तुमची तपासणी झाली आहे का, कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. कारण की 17वा 18वा हप्ता भेटला नसेल, अंगणवाडी सेविका आल्या नसतील तुमच्या घरी, तर तुम्हाला यावेळेस जर हप्ता वाटप झाला, या 10-15 दिवसात जर हप्ता वाटप झाला तर तो हप्ता तुम्हाला परत भेटणार नाही. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला लाडके बहिणींनो, आता बघा वाटपाची तारीख काय असणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. अजितदादा पवार यांच्या पत्नी यांची या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपदी या ठिकाणी निवड झालेली आहे. पण अर्थमंत्री म्हणजे आपल्या राज्याचे अर्थमंत्री जे असतात आपण ते अजून डिसाईड झालेलं नाहीये. ती जागा आता 1-2 दिवसामध्ये ह्या भरून जाईल, काळजी करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर निधी मंजुरी अगोदरच पाठवलेली आहे. बघा सगळ्यात महत्त्वाची एक छान तुम्हाला बातमी सांगतो, ती म्हणजे ज्या वेळेस मागच्या निवडणुका होत्या, महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या, त्यावेळेस 2 हप्ते म्हणजे कोणते, 18वा हप्ता 19वा हप्ता एकत्र पाठवण्यासाठी या ठिकाणी निधी मंजूर झाला होता. तो म्हणजे 6,800 काहीतरी कोटी रुपये या ठिकाणी मंजुरीसाठी पुढे पाठवले होते. महिला व बाल विकास विभाग आदित्य तटकरे मॅडम यांच्या विभागाने तो पुढे पाठवला होता. त्याच्यातले फक्त 18व्या हप्त्याची मंजुरी भेटली होती आणि 18वा हप्ता तुम्हाला 13 जानेवारीला भेटला होता. तर आता बघा बाकीचे जे मंजुरीसाठी पुढे गेलेलं आहे त्याच्यामुळे फक्त आता अर्थमंत्र्यांची या ठिकाणी सही लागणार आहे आणि ते झालं की तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. काळजी करायची बिलकुल गरज नाही. म्हणजे आपण ऑलरेडी एक स्टेप पुढे आहोत. ऑलरेडी यावेळेचा निधी मंजूर पुढे गेलेला आहे. खूप महत्त्वाची ही गोष्ट झालेली आहे. 19वा हप्ता वाटपाची आता फक्त तारीख येणं बाकी आहे, काळजी करायची गरज नाहीये. आता बघा 19वा हप्ता मग नेमका कधी मिळणार आहे, कोणत्या महिलांना मिळणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा. चला आता वेळेवर व्हिडिओला सुरुवात करूया. वाटप आता बघा त्याच्या अगोदर एक ब्रेकिंग न्यूज आली, ती ब्रेकिंग न्यूज तुम्हाला दाखवतो. ॲग्रोवन न्यूजपेपरची बातमी आहे. लाडके बहिणींनो व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे. ॲग्रोवनची बातमी आहे. तारीख पण बघा 1 फेब्रुवारी 2026 आजची या ठिकाणी बातमी तुमच्या समोर दिसत आहे. काय बातमी बघा, अपात्र लाडक्या बहिणीचा आकडा 40,000वर गेला आहे. तर बघा 40,000 आता कोणत्या जिल्ह्यातला तो तुम्हाला सांगतो. बघा एक जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा. यवतमाळ एका जिल्ह्यामधली 40,000 लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नाही. अशा कोणी लाडक्या आहेत का ज्या यवतमाळमध्ये आहेत, कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. कारण की यवतमाळ जिल्ह्याच्या लाडक्या बहिणींची यादी समोर आलेली आहे. बऱ्याच जिल्ह्यांच्या याद्या समोर आल्या. लाडक्या बहिणींनो काळजी करायची बिलकुल गरज नाही. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, तुम्हाला याद्या मी सांगतो त्याच्यानंतर. त्याच्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणी आपलं नाव, जिल्हा आणि गाव सांगितलं तर अजून चांगलं होईल. कारण की ह्या ज्या याद्या आहेत त्या गावानुसार, तालुक्यानुसार, जिल्ह्यानुसार येत आहेत. त्याच्यामुळे आणि त्या लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका त्यांच्या घरी जाणार आहेत आणि ते चेकिंग होणार आहे. त्याला भरपूर वेळ जाणार आहे लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये वेळ भरपूर जाणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची आता गरज नाहीये. आता बघा लक्षात घ्या, ही तुम्हाला मी बातमी दाखवतो की 40,000 महिलांना
या ठिकाणी पैसे भेटले नाहीत. बघा तुम्हाला मी जो आकडा सांगितला होता तो आकडा तर तुम्हाला समजायला लागला असेल की जवळजवळ 24-25 लाखापर्यंत, 25 लाख पकडून चला, 25 लाखापर्यंत लाडक्या बहिणींना 17वा 18वा हप्ता भेटलेला नाहीये. त्या लाडक्या बहिणीची पडताळणी होणार आहे आणि त्यांना पुढचे हप्ते भेटणार आहेत का नाही हे ठरवलं जाणार आहे. कशानुसार? त्यांच्या घरामध्ये कुणी चारचाकी वाहन वापरते का, त्यांच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार आहे का, त्यांच्या घरामध्ये कुणी सेवानिवृत्त आहे का, त्यांच्या घरामध्ये कुणी सरकारी वेतन कोणाला येतंय का, या सगळ्या गोष्टी, त्यांच्या घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न आहे का, ह्या सगळ्या गोष्टी चेक होणार आहे. तुमचं नाव सांगायचं लाडक्यानो. तुम्हाला जर 17वा 18वा हप्ता भेटला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला या तुमच्या घरी कुणी अंगणवाडी सेविका आल्या होत्या का, तुमच्या घरामध्ये 2.5 लाखाच्या उत्पन्नापेक्षा कमी आहे का. नसेल उत्पन्न कमी तर तुम्ही स्वतःहून या ठिकाणी लाडक्या बहिणीचा विचार करणं बंद करा आणि तुम्हाला हप्ते भेटणार नाहीत. ज्या लाडक्या खरंच गरीब असतील त्यांना या ठिकाणी हप्ते भेटणार आहेत, काळजी करायची गरज नाहीये. चला आता तुम्हाला ही गोष्ट मी दाखवतो. या ठिकाणी अॅग्रोवनची बातमी, यवतमाळची ही बातमी आहे. जवळजवळ 40,000 या ठिकाणी लाडक्या बहिणी आलेल्या आहेत. या ठिकाणी या पार्श्वभूमी महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविकामार्फत त्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यास निर्णय घेतलेला आहे. बघा 40,000 ज्या महिला आहेत त्या यवतमाळमधल्या, त्यांची आता अंगणवाडी सेविकामार्फत तपासणी होणार आहे. महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फेच ही माहिती दिलेली आहे. काळजी करायची गरज नाही. लाभ सुरू करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी होणार आहे आणि काळजी करू नका. लाडक्यानो आता टेन्शन घ्यायचं बंद करा. जिल्हा परिषदच्या निवडणुका असणार आहेत. 7 तारखेला निवडणुका असणार आहेत. 7 तारखेला निवडणूक होतील, 9 तारखेला रिझल्ट लागेल आणि निवडणुकीच्या अगोदर 100% तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे. काळजी करायची गरज नाही. आता 19वा हप्ता वाटप तुम्हाला मागे पण म्हणलं होतं लाडक्यानो, तुम्ही बघितलं असेल, आपण जे गोष्टी बोलतो त्या एकदम 100% खऱ्या असतात. 100% म्हणण्यापेक्षा आपण या ठिकाणी अगोदरच या ठिकाणी सांगत असतो, ते तुम्हाला भविष्यामध्ये पाहायला मिळतं. बघा तर या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं 26 जानेवारीला हप्ता मिळणार नाही. या ठिकाणी तुम्हाला मी स्पष्ट त्या दिवशी सांगितलं होतं की 26 जानेवारीला हप्ता भेटणार नाहीये. ऑलरेडी याच्यावर काही डिस्कशन झालेलं नाहीये. तर आता बघा पुढची गोष्ट आहे काय, 7 फेब्रुवारी जिल्हा परिषदेचे मतदान असणार आहे. लक्षात घ्या. बरोबर, जिल्हा परिषदेचं या ठिकाणी मतदान असणार आहे. म्हणजे ह्या दिवस असणार आहे 7 फेब्रुवारीचा. 7 फेब्रुवारी नंतर हा जो आहे 9 फेब्रुवारी हा आहे मतमोजणीचा तारीख आहे. याच्यामध्ये मतमोजणी म्हणजे 7 फेब्रुवारीच्या अगोदरच तुम्हाला पैसे भेटण्याचे चान्सेस भरपूर आहेत. बघा 7 फेब्रुवारीच्या अगोदर भेटण्याचे चान्सेस भरपूर आहेत. कारण की मागच्या वेळेस पण महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये पण काय झालं होतं, 13 तारखेला या ठिकाणी पैसे टाकले होते, 15 तारखेला निवडणूक होती. त्या स्वरूपात यावेळेस पण तुम्हाला सेम असणार आहे. जर झालं 7 तारखेला जर फेब्रुवारीला जर निवडणूक असेल तर 5 तारखेपासून पैसे वाटपाला सुरुवात होईल. काळजी करायची गरज नाही. आणि जर नाही झाले या दोन ह्याच्यामध्ये तर 10 ते 12 फेब्रुवारी मध्ये तुम्हाला आरामशीर तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे. काळजी करायची गरज नाही. आता यावेळेस फक्त थोडं एक प्रॉब्लेम काय होऊ शकतो, अर्थमंत्री अजून नेमलेले नाहीयेत. त्याच्या मंजुरीसाठी पुढे पाठवलंय, म्हणजे आपला निधी पण मंजुरीसाठी पुढे पाठवलाय, पण अर्थमंत्र्याची त्या हप्त्यासाठी सही होणं खूप गरजेचं आहे. आपले आजीदादा जर असतील तर म्हणले असते, बेटानो करून टाकली सही, लाडक्या बहिणीनं तुमची करून टाकली सही एकदाची, अशी म्हणले असते आणि लगेच हप्ता वाटप सुरू झाला असतात. पण यावेळेस आता दादा नाहीयेत आपले, त्याच्यामुळे ठीक आहे. आता यावेळी जे अर्थमंत्री असतील ते लवकरात लवकर सही करतील. काळजी करायची गरज नाहीये आणि लवकरात लवकर आपल्याला हप्ता वाटप पण होईल. म्हणजे लक्षात घ्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर आपल्याला गुड न्यूज भेटेल. काळजी करायची गरज नाहीये. ज्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नसेल कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर तो भेटेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्रीकृष्ण.